किती तुम्ही पोटतिडकीने आणि किती लोकांचे प्रश्न मांडतायत आणि जे नवनिर्वाचित आमदार आलेत हेही तळागाळातले लोक आलेले आहेत तर तेही त्यांच्या भागातले लोकांशी बोलतील आणि मला वाटते आमच्यासाठी 20 संख्या कमी नाही आहे. बरं, मरकडवाडीतला विषय आता देशभर नव्हे जगभर गाजतो, कारण की मरकडवाडीमधल्या पडलेल्या मतदानावरतीच आता प्रश्नचिन्ह निर्माण होतं. राहुल गांधी आणि शरद पवार देखील त्या गावी जाणार आहेत आणि तिथून लॉंग मार्चला सुरुवात करणार. कदाचित उद्धवसाहेब पण त्यामध्ये सामील होतील की अशी नाकारता येणार नाही, पण ते पक्षाच्या स्तरावरती निर्णय होणं बाकी आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की त्यांनी एक उदाहरण दिलं आणि ही सुरुवात केलेली आहे. आणि तुम्ही लक्षात घ्या की त्यांच्याकडचा ज्यांनी ही सुरुवात केली, ज्या गावाने केली, त्यांचा उमेदवार एका प्रकारे निवडून आले, पण त्यांचं समाधान नाही आहे की आम्ही एवढं मतदान नाही एवढं केलेलं आहे. आणि हे त्यांचं नाही, प्रत्येक ग्रामस्थ असतील, प्रत्येक गावातली लोकांची एक भावना झालेली आहे की आम्ही दिलेलं मतदान गेलं कुठे. तुम्हाला एक मी विश्लेषण म्हणून सांगतो की बॅलेटवरती ज्यावेळी मतदान होतं त्यावेळी काउंटर फाईल त्याची सही व्हायची, त्याची स्लिप व्हायची. मी म्हणतो आज नाही उद्या कधीतरी त्याला बघण्याचा अधिकार धरला जाईल की त्याला एक आत्मविश्वास होता की ही काउंटर फाईल आणि हे मत आहे माझा गेलं आहे, म्हणजे हे मी आत टाकलेलं आहे. मतं बॅलेट बदली केलं तर त्याला काय इलाज नाही, पण तो बॅलेटमधून गेल्यानंतर त्याला एक महत्त्व मिळत होतं आणि त्याला एक खात्री पडत होती. ती आज दुर्दैवाने एक संशयाचं वातावरण EVM बद्दल निर्माण झालेलं आहे. खरं आहे खोटं आहे हे नंतरचा भाग आहे. मग हा संशयाचं वातावरण ज्यावेळी निर्माण होत असताना त्यांनी मकरवाडींजीच्या ग्रामस्थांनी जी जशी एक भूमिका घेतली, अशा असंख्य लोकांच्या मनामध्ये ही भावना आहे आणि म्हणून त्याची सुरुवात झाली असं म्हटलं तर अयोग्य होणार नाही. खरं तर काल अजित पवारांना दिलासा मिळालाय. उपमुख्यमंत्री शपथ घेतल्यानंतर 1000 कोटींची प्रॉपर्टी ट्रिब्युनलने त्यांची अटॅच केलेली ती आता रिलीज केली. कशाला कित्येक लोकांची यादी काढता येईल आणि मग असं लोकांना तर आता हा प्रश्न पडलेला आहे की जे सत्तेमध्ये गेल्यानंतर त्यांना क्लीन चिट मिळतात.